कल्याण पश्चिमेमध्ये वेगवेगळे पॅनल्स आहेत, हे फिरतोय कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर आपल्या कॅन्डिडेट्सला भेटतोय. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, चांगलं वातावरण, महायुतीचं वातावरण सगळीकडे आहे. मला वाटतं या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होईल की सर्व समोर बघा ना सर, हे महायुती समोर देखील जर निवडून आले तर आपल्याला वावगं जे आहे वाटायला नको. कारण की आत्ताच 20 नगरसेवक जे बिनविरोध निवडून आलेले आहेत, एवढं काम जे आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचं ऑलरेडी झालेलं आहे. मला वाटतं काँग्रेस मुक्ताचा नारा दिला जातो. हा जो विषय आहे हा पूर्णपणे आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे. आपण जे आहे त्यांना हा प्रश्न जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर जे आहे ते देऊ शकतील. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती जी आहे गेली अनेक वर्षापासून आहे आणि ही युती केंद्रामध्ये आहे, ही युती राज्यामध्ये आणि युती महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे. आणि ही युती अशीच जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे असं शिवसेनेचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं असेल हे नेहमीच आहे. तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता होती. चांगलं काम जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये झालं. मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला, मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहिल्या, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे राहत आहे, त्याचबरोबर अंबरनाथ शिव मंदिरचं काम त्या ठिकाणी चाललं आहे. आणि मला वाटतं आत्ता जो काही निर्णय त्यांना घ्यायचा असेल तरी शिवसेना जी आहे ती शिवसेना डेव्हलपमेंटमध्ये, विकासाच्या राजकारणामध्ये जे आहे हे नेहमीच जे कोणी असेल त्यांच्याबरोबर जे आहे हे नेहमीच राहणार. तिथे राजकारण करायला राजकारण आम्ही करणार नाही, विरोध करायला विरोध करणार नाही. तर मला वाटतं तो तुमचा प्रश्न जो आहे हा बाबा कोणाबरोबर कोणी युती केली हा तुम्ही त्यांना जाऊन जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देतील.